हॅलो माय डिअर स्टुडंट्स, आपला टॉपिक चालू आहे युनिट्स अँड मेजरमेंट. आणि या टॉपिकमध्ये आपण लास्टच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये एक पॉईंट स्टार्ट केला होता. दॅट पॉईंट हॅविंग द नेम डायमेन्शन्स. आणि त्या डायमेन्शन्सच्या रिलेटेड नियर अबाउट 30 to 40 क्वेश्चन्स आपण घेतलेत. दॅट इज नथिंग बट टू फाइंड आउट द डायमेन्शन्स ऑफ द गिवन फिजिकल क्वांटिटी. आज आपण या डायमेन्शनच्या रिलेटेडमध्ये त्याच्या रिलेटेड पॉईंट घेतो. दॅट इज नथिंग बट द ॲप्लिकेशन ऑफ डायमेन्शन्स. आणि त्याच्यानंतर आपण घेणार आहोत दॅट इज द लिमिटेशन्स ऑफ डायमेन्शन. म्हणजे आजच्या लेक्चरमध्ये आपला डायमेन्शन्स हा 100% काय होईल बेटा, कंप्लीट होईल. अँड देन वी विल टर्न टूवर्ड द नेक्स्ट पॉइंट ऑफ दिस टॉपिक. ओके बेटा, तो चलिए आज हम स्टार्ट करने जा रहे हैं एप्लीकेशंस ऑफ डायमेन्शन्स. एप्लीकेशंस कुठे कुठे त्याचा यूज होतो कुणाचा, डायमेन्शन्स का. तो चलिए शुरू कर देते हैं. सो ॲप्लिकेशन्स ऑफ डायमेन्शन्स, इथे मी तुम्हाला जर बघितलं तर ॲप्लिकेशन्स ऑफ डायमेन्शन्स किंवा डायमेन्शनल ॲनालिसिस देअर आर द 5 ॲप्लिकेशन्स. या प्रत्येक ॲप्लिकेशनच्या रिलेटेड मी त्याच्या रिलेटेड क्वेश्चन्स घेणार आहेत, त्याच्या रिलेटेड एक्झाम्पल घेणार आहेत. दॅट इज द इम्पॉर्टंट. या 5 ॲप्लिकेशन्सपैकी मोस्टली 2 ते 3 ॲप्लिकेशन्सवरती व्हेरियस टाईप्समध्ये नंबर ऑफ प्रीवियस ईयर क्वेश्चन्स आहेत आणि क्वेश्चन्स येऊ पण शकतात. दॅट इज द इम्पॉर्टंट. तो चलिए बेटा, क्या है डायमेंशंस देख लेते हैं. What is that heading? That heading is here application of dimensional analysis, and that applications are given below. Number 1, to find out the unit of the physical quantity in given system of unit. क्या बात है, दिलेल्या फिजिकल क्वांटिटीचं आपण काय फाइंड आउट करू शकतो रे बेटा, युनिट. आणि ते पण आपल्याला ज्या पाहिजे त्या सिस्टीम ऑफ युनिटमध्ये. दॅट इज इट्स फर्स्ट ॲप्लिकेशन. सो याचे पण मी प्रॅक्टिस घेणार आहे, याचे पण क्वेश्चन्स घेणार आहे. अगोदर हे 5 ॲप्लिकेशन्स आहेत तरी काय हे माहीत पाहिजेत. प्लीज नोट डाऊन इन युअर नोटबुक. दॅट आर द इम्पॉर्टंट. त्याच्यामधला नंबर 1, डायमेन्शनचा यूज करून आपण दिलेल्या फिजिकल क्वांटिटीचं काय फाइंड आउट करू शकतो रे बेटा, युनिट विचारलेल्या सिस्टीममध्ये. सो दॅट इज हियर. और एक बार रीड करता हूँ. टू फाइंड आउट द यूनिट ऑफ फिजिकल क्वांटिटी इन गिवन सिस्टम ऑफ यूनिट. ओके बेटा, दैट इज द फर्स्ट एप्लीकेशन. What is that second application? Second application is here to find the dimensions of physical constant or coefficients. ओके, याच्या रिलेटेड आपण क्वेश्चन्स पण ऑलरेडी घेतलेले आहेत. डायमेन्शनचा यूज करून आपण कुठल्याही फिजिकल कॉन्स्टंटचे डायमेन्शन्स काढू शकतो. जसं की आपण जर पाहिलं तर तुम्हाला 10th मध्ये एक टॉपिक झाला होता फर्स्ट सायन्समध्ये, दॅट इज अ ग्रॅव्हिटेशन. आणि त्याच्यामध्ये आहे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट कॅपिटल जी. याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण त्याचे डायमेन्शन्स काढलेले आहेत. अँड दॅट इज नथिंग बट तेच तो हा पॉईंट आहे की डायमेन्शन आपण काढू शकतो कुणाचे बेटा, फिजिकल कॉन्स्टंट और कोइफिशिएंटचे. कुणाचा यूज करून, डायमेन्शनल ॲनालिसिस. सो दॅट इज हियर. सो दॅट इज द सेकंड पॉईंट. नंबर 3, व्हॉट इज दॅट नंबर 3? टू कन्व्हर्ट द फिजिकल क्वांटिटी फ्रॉम वन सिस्टीम टू द अदर. म्हणजे एखादी सिस्टीम आहे, एखादी फिजिकल क्वांटिटी आहे, त्याचं युनिट एका सिस्टीममधून दुसऱ्या सिस्टीममध्ये कन्वर्ट करू शकतो. जसं की एक्झाम्पल, 1 न्यूटन इज इक्वल टू हाऊ मच डाईन, और 1 न्यूटन मीटर स्क्वेअर इज इक्वल टू हाऊ मच डाईन पर सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणजेच आपण फिजिकल क्वांटिटी तीच आहे, फक्त आपण काय करतो बेटा, एक सिस्टीममधून त्याला कशामध्ये कन्वर्ट करतो, वी विल कन्वर्ट टुवर्ड द नेक्स्ट सिस्टीम और अदर सिस्टीम. सो दैट इज हियर. इसको हम बोलेंगे एप्लीकेशन नंबर 3. ओके बेटा. नंबर 4, टू चेक द डायमेन्शनल करेक्शन्स और करेक्टनेस ऑफ अ गिवन फिजिकल रिलेशन. कधी पण आपल्याला जर पाहिलं बेटा की आपल्या फिजिक्समध्ये मोस्ट ऑफ काही फॉर्म्युलीज असतात, काही इक्वेशन्स असतात. ते इक्वेशन्स किंवा ते फॉर्म्युली हे बरोबर आहेत का चुकीचे आहेत, दे आर करेक्ट या गलत है ये या बराबर है, ये चेक करने के लिए हमें यहाँ पे डायमेंशन का यूज़ हो सकता है. दैट इज़ द इम्पॉर्टेंट. याचा अर्थ, इसका मतलब ये हो गया कि दिए वाला फॉर्मूला, दिए वाला इक्वेशन करेक्ट है या रॉन्ग है, ये हम किसका इस्तेमाल करके निकाल सकते हैं, दैट इज द डायमेंशनल एनालिसिस और डायमेंशन. दैट इज इट्स 4th एप्लीकेशन. एंड द लास्ट एप्लीकेशन इज नथिंग बट एज अ रिसर्च टूल टू डिराइव द न्यू रिलेशन. याचा अर्थ, डायमेन्शनचा यूज करून आपण एखादा फॉर्म्यूलाही तयार करू शकतो. दैट इज कॉल्ड एज द न्यू रिलेशन. सो कितने यहाँ पे एप्लीकेशन है बेटा, पूरे 5 एप्लीकेशन. सो दैट इज हियर. हम 5 ॲप्लिकेशन्स आहेत. ह्या 5 ॲप्लिकेशनमधला पहिला ॲप्लिकेशन आहे कुठल्याही फिजिकल क्वांटिटीचं आपण काय काढू शकतो, युनिट.
नंबर 2 मध्ये इथं दिलं आहे त्यांनी, आणि ते म्हणजेच काय, कुठल्याही फिजिकल कॉन्स्टंटचंही डायमेन्शन्स काढू शकतो. नंबर 3 मध्ये त्यांनी दिलं आहे, आणि ते म्हणजेच कुठलीही फिजिकल क्वांटिटीचं युनिट एका सिस्टीममधून दुसऱ्या सिस्टीममध्ये काय करू शकतो, कन्वर्ट करू शकतो. नंबर 4, अँड दॅट इज नथिंग बट दिलेला फॉर्म्युला, दिलेलं इक्वेशन हे करेक्ट आहे का रॉंग आहे हे चेक करू शकतो. अँड नंबर 5, दॅट इज नथिंग बट ॲज अ रिसर्च टूल ऑफ द न्यू रिलेशन, म्हणजे एखादा नवीन फॉर्म्युला सुद्धा आपण याच्या रिलेशनचा यूज करून फाइंड आउट करू शकतो. कितने ॲप्लिकेशन आहे बेटा, पुरे 5. या 5 ॲप्लिकेशनमधले इम्पॉर्टंट ॲप्लिकेशन्स कुठले ज्याच्यावरती क्वेश्चन्स आलेले आहेत त्याच्यामध्ये, सो दॅट इज IMP. नंबर 5 ॲज अ रिसर्च टूल, याच्यावर MCQ आलेला आहे. परत नंबर हा पण आहे, याच्यावरती पण यहाँ पे MCQ प्रीवियस ईयर में आलेला है. एंड यहाँ पे देखा जाए इस पे भी क्वेश्चंस आ चुके हैं. तो मोस्टली अगर यहाँ पे देखा जाए बेटा डायमेन्शनल कॉन्स्टंट वरती पण फर्स्टमध्ये एवढ्यावरती क्वेश्चन नाहीत आलेले, याच्यावरती क्वेश्चन आला, याच्यावरती क्वेश्चन्स आला, याच्यावरती आला आणि याच्यावरती आला. तो समझ लिया बेटा कितने ॲप्लिकेशन आहे, 5. आता ह्या प्रत्येक ॲप्लिकेशनचं मी एक एक तुम्हाला एक्झाम्पल देतोय आणि मग आपण जाऊया, वी विल टर्न टुवर्ड द लिमिटेशन ऑफ दैट डायमेंशन. तो बेटा चलो अभी मैं हर एक का एक एक क्या लेता हूँ बेटा, एग्जाम्पल लेता हूँ. सो एप्लीकेशन नंबर फर्स्ट, व्हाट इज दैट एप्लीकेशन नंबर फर्स्ट. एप्लीकेशन नंबर फर्स्ट इज गिवन आणि ते म्हणजेच काय, यहाँ पे देख लो बेटा एप्लीकेशन नंबर फर्स्ट क्या बोलता है, टू फाइंड द यूनिट ऑफ फिजिकल क्वांटिटी इन अ गिवन सिस्टम ऑफ यूनिट. ओके, मी इथे एक एग्जाम्पल घेतो. दैट एग्जाम्पल इज हियर. क्या ले रहा हूँ मैं एग्जाम्पल. सो दैट एग्जाम्पल इज नथिंग बट वर्क. आता मी जर पाहिलं इथे हे जे वर्क आहे ना बेटा, ह्या वर्कचं मी काय घेणार आहे बेटा, युनिट फाइंड आउट करणार आहे. मी काय फाइंड आउट करणार आहे, युनिट. आपल्याला माहिती आहे वर्क म्हणजे काय असतं बेटा, वर्क इज नथिंग बट फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट इंटू कॉस थीटा आहे. पण कॉस थीटा म्हणजेच डायमेन्शन्स लेस आहे, कारण आपण हे जर पाहिलं तर यहाँ पे F इंटू S इंटू कॉस थीटा वेक्टरचा यूज केला, पण हे डायमेन्शन लेस आहे म्हणून याचा उपयोग नाही आहे. फोर्स, आता मी याचं डायमेन्शन्स घेतो. कुणाचे डायमेन्शन्स घेतो बेटा, सो दॅट इज युअर डायमेन्शन्स ऑफ दॅट वर्क. वर्कचे डायमेन्शन घेताना आपल्याला इथं फोर्स आणि डिस्प्लेसमेंट आहे. फोर्स म्हणजे काय असतं बेटा, मास इंटू ॲक्सलरेशन. मास म्हणजे काय येणार बेटा, m1. ॲक्सलरेशन मीटर पर सेकंड स्क्वेअर L1 पर सेकंड स्क्वेअर T⁻⁻², आणि इथं डिस्प्लेसमेंट किती आहे बेटा, L1. सो दॅट इज नथिंग बट इथे जर पाहिलं तर डायमेन्शन्स काय येतील बेटा, L2. सो दॅट इज हियर, हे काय येईल बेटा, m1 T⁻⁻². ओके, आणि मग याच्यावरून आपण युनिट घेऊया. व्हॉट इज द युनिट ऑफ, मी इथं घेतो युनिट ऑफ वर्क. आता वर्कचा आपण काय घेऊया रे बेटा, युनिट घेऊया. सो युनिट ऑफ वर्क, यहाँ पे देख लो बेटा सिंपल सी बात है. आता इथे जर बघितलं आपण, मास कितना आहे रे बेटा, 1 है, m1 मास म्हणजे इथे काय रे बेटा, kg. ओके बेटा, परत इथं L² म्हणजे लेंथचा स्क्वेअर म्हणजे काय बेटा, kg मीटर स्क्वेअर. इथे डिवाइड येईल, वाय डिवाइड कारण टीची पॉवर मायनस आहे, आणि इथे सेकंड स्क्वेअर. सो दॅट इज द युनिट, म्हणजेच आपण याला काय म्हणू शकतो, दॅट इज कॉल्ड ॲज द 1 जूल. हे त्याचं काय झालं रे बेटा, युनिट आहे. kg मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर, हे त्याचं कोणतं युनिट झालं, दॅट इज द SI युनिट. सो यहाँ पे देखो बेटा ये SI यूनिट हो गया. सो मी इथे जर पाहिलं तर आपण CGS यूनिट पण काढू शकतो, CGS यूनिट. आता CGS यूनिट कैसे निकालेंगे, सिंपल है बेटा, kgच्या ठिकाणी काय रे बेटा, ग्रॅम. मीटरच्या ठिकाणी काय रे बेटा, सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. सो दॅट इज द CGS युनिट. आणि हे आपण कुणाचं काढलं, वर्कचं. कुणाचा यूज केला, डायमेन्शन्स. यहाँ पे देख लो बेटा m की पावर 1 है, इसका मतलब kg. सो m इज नथिंग बट मास. L इज द लेंथ, पावर 2 है म्हणजे मीटर स्क्वेअर. आणि यहाँ पे देख लो बेटा टाइम का स्क्वेअर है, दॅट इज द टाइम सेकंड स्क्वेअर, पण हे माइनस असल्यामुळे तो डिनॉमिनेटरमध्ये, अँड दॅट इज द युनिट. ये आपको समझ आ गया. तो सिंपल सी बात है, कुठल्याही फिजिकल क्वांटिटीचं युनिट हे आपण त्याच्या डायमेन्शन्सच्या यूज करून फाइंड आउट करू शकतो. हा या ना बोल बेटा. हां, यहाँ पे बहुत सारे आपण निकाल सकते. जसं की आपण फक्त फोर्सच घ्यायचं तर मग फोर्सचं युनिट काय येईल रे बेटा, बघ यहाँ पे इतनाही डायमेन्शन कुणाचे तर बेटा फोर्सचे. मग काय येईल, kg मीटर पर सेकंड स्क्वेअर, त्यालाच आपण काय म्हणायचं असतं, न्यूटन. सो दॅट इज द इम्पॉर्टंट. यालाच काय म्हणायचं असतं, kg मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर, दॅट इज कॉल्ड ॲज द जूल. तो ओके, ये आपको यहाँ पे समझ में आना चाहिए. तो जूल म्हणजेच काय असतं की kg मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. अपन वर्कचं युनिट पण घेतोय, तो ये आपको यहाँ पे मालूम होना चाहिए. इसको हम बोलेंगे एप्लीकेशन नंबर फर्स्ट. इसको हम क्या बोलेंगे, एप्लीकेशन नंबर फर्स्ट.
चलिए अभी हम आगे जाते हैं नेक्स्ट ॲप्लिकेशन की नंबर नेक्स्ट ॲप्लिकेशन आणि ते म्हणजेच काय यहाँ पे देख लो बेटा नेक्स्ट एप्लीकेशंस क्या बोलता है. सो नेक्स्ट एप्लीकेशन अपने को बोलता है टू फाइंड आउट द डायमेंशंस ऑफ द फिजिकल कांस्टेंट. आता फिजिकल कांस्टेंट और कोएफिशिएंट अभी यहाँ पे देख लो सिंपल सी बात है बेटा फिजिकल कॉन्स्टंट. आता आपण याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचा डायमेन्शन्स काढलेले आहेत. हे याचं एक्झाम्पल आहे. तरी पण मी याच्या व्यतिरिक्त अजून एक कॉन्स्टंट घेतो. चलो मान लिया तो मॅक्स प्लँक्स क्वांटम थेरीनुसार आपल्याला एक फॉर्म्युला आहे अँड दॅट इज द मॉडर्न फिजिक्समध्ये आहे अँड दॅट इज कॉल्ड ॲज द ई इज इक्वल टू एच न्यू. सो ये ई इज इक्वल टू एच न्यू याच्यामध्ये मी इथे सांगतोय ई इज इक्वल टू सो दॅट इज कॉल्ड ॲज द एनर्जी. Okay, H is called as the Planck's constant. Planck's constant and that nu is equal to so that is called as the frequency. ओके आता आपल्याला काय काढायचं फिजिकल कॉन्स्टंट. आता प्लँक्स कॉन्स्टंट हे फिजिकल कॉन्स्टंट है याचा आपल्याला काय काढायचं रे बेटा डायमेंशंस. तो यहाँ पे देख लो मैं डायमेंशंस कैसे निकालता हूँ. सो मैं यहाँ पे हेडिंग डालूंगा आणि ते हेडिंग काय डायमेंशन ऑफ प्लँक्स कॉन्स्टंट. डायमेंशंस ऑफ प्लैंक्स कांस्टेंट. तो यहाँ पे देख लो बेटा एच इज इक्वल टू काय बेटा ई अपॉन न्यू आएगा या नहीं आएगा आएगा. अभी आपको समझ में आना चाहिए ई म्हणजे काय रे बेटा एनर्जी. मी तुम्हाला सांगितलं होतं एनर्जी असेल किंवा वर्क असेल दोघांचं डायमेंशन सेम है. तो इसके लिए मैं यहाँ पे इसको थोड़ी देर के लिए क्या कंसिडर कर सकता हूँ वर्क. कारण डायमेंशन्स काढण्यासाठी वर्क म्हणलं की काय असतं फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स बोले तो क्या आएगा बेटा मास इंटू एक्सेलरेशन दॅट इज द m1 L1 t to the power -2 आणि हे डिस्प्लेसमेंट दॅट बिकम द L2 अपॉन न्यू म्हणजे फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय असतं दॅट फ्रिक्वेन्सी इज नथिंग बट फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 1 बाय टाइम पीरियड. म्हणून याचे डायमेंशन काय असतात टी टू द पावर -1 नीचे का ऊपर गया. सो यहाँ पे देख लो टी टू द पावर क्या आएगा -1. तो यहाँ पे डायमेंशंस क्या बनेंगे देख लो बेटा. यहाँ पे देखो L क्या है बेटा पावर 2 है. M की पावर कितनी है बेटा 1 है. नीचे का माइनस ऊपर जाके क्या हो गया बेटा प्लस हो गया. सो आपको समझ में आ रहा है. सो दैट इज हियर प्लस हो गया. तो यहाँ पे देख लो टी टू द पावर क्या आएगा -1 दैट इज द डायमेंशंस ऑफ द प्लैंक्स कांस्टेंट. यहाँ पे देख लो एच इज इक्वल टू ई बाय न्यू. सो ई इज इक्वल टू एच न्यू होतं म्हणून एच इज इक्वल टू ई बाय न्यू. ई म्हणजे एनर्जी म्हणजेच वर्क आहे. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स म्हणलं की मास इंटू ॲक्सलरेशन आणि डिस्प्लेसमेंटचं एक घेतलं दॅट इज L2 आणि फ्रिक्वेन्सी म्हणलं की 1 बाय टाइम पीरियड नीचे का ऊपर माइनस और ये माइनस ऊपर गया तो क्या आएगा प्लेट प्लस टी. सो L2 M1 T -1 दॅट इज द डायमेंशन्स. हे डायमेंशन्स कुणाचे आहेत रे बेटा प्लँक्स कॉन्स्टंट. सो दॅट इज हियर हे कुणाचे डायमेंशन्स आहेत प्लँक्स कॉन्स्टंट. तो यहाँ पे देख लो याच्या अगोदर पण आपण एक क्वेश्चन्स घेतलेला आहे अँड दॅट इज नथिंग बट डायमेंशंस ऑफ ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. ठीक है तो ये आपको यहाँ पे समझ में आना चाहिए. सो दैट इज आवर सेकंड एप्लीकेशन. हाँ या ना बोल तू. हाँ सर यस सर बरोबर है सर एकदम परफेक्ट है सर. कीप इट अप. चलो अभी हम नेक्स्ट एप्लीकेशन की तरफ जाएंगे. व्हाट इज दैट नेक्स्ट एप्लीकेशन. नेक्स्ट एप्लीकेशन इज हियर अँड दैट नेक्स्ट एप्लीकेशन मी इथे घेतोय टू कन्वर्ट द फिजिकल क्वांटिटी फ्रॉम वन सिस्टीम टू अदर. आता बघ हे कसं सॉल्व करायचं हे सांगतो. तर मी इथे क्वेश्चनच घेतो. दॅट क्वेश्चन इज हियर फाइंड आउट 1 Newton is equal to how much dyne, not the Diana. So that is the dyne. तो यहाँ पे क्या बोला है की 1 न्यूटन म्हणजे किती डाईन असतं आणि हे आपल्याला कुणाचं यूज तुम्ही लगे फटाकसे सांगून टाकताल ओके बेटा. पण ते व्हॅल्यू किंवा ते आन्सर आपल्याला कुणाचा हेल्प घेऊन घ्यायचं बेटा डायमेंशन्स. याच्या प्रॅक्टिसमध्ये आपल्याला बहुत सारे क्वेश्चन्स है लेकिन यहाँ पे मैं आपको एक एक एग्जाम्पल देने वाला हूँ. काय सांगितलं त्यांनी आपल्याला फाइंड आउट 1 Newton इज इक्वल टू हाऊ मच डाईन. आता इथे जर बघितलं 1 न्यूटन. न्यूटन इज नथिंग बट आपण याला असं म्हणू शकतो की दॅट इज अ SI युनिट आणि डाईन म्हणजे कोण आहे बेटा CGS युनिट आहे. म्हणजेच आपण काय केलं आहे टू कन्वर्ट द फिजिकल क्वांटिटी फ्रॉम वन सिस्टीम टू अदर सिस्टीम. म्हणजे आपण कुठून कुठे कन्वर्ट केलं आहे SI सिस्टीम टू द CGS सिस्टीम. किंवा आपण असं पण घेऊ शकतो 1 Newton मीटर स्क्वेअर इज इक्वल टू हाऊ मच
ग्रॅम पर सेंटीमीटर स्क्वेअर. तो आपण इथे न्यूटन बोले तो SI सिस्टम से कन्वर्जन कशात करतो बेटा, CGS सिस्टम में. अभी हम ये कैसे करेंगे यहाँ पे देख लो, लेकिन ये करने से पहले आपको यहाँ पे देख लो न्यूटन आणि डाइन हे दोन्हीही युनिट्स आहेत, SI युनिट आणि CGS युनिट. कोणत्या फिजिकल क्वांटिटीचे बेटा, फोर्स. तो आपको मालूम होना चाहिए फोर्स का डायमेंशन. तो मैं यहाँ पे लिखता हूँ जो आपको मालूम होना चाहिए, तो मैं यहाँ पे लिखता हूँ सो दैट इज हियर डायमेंशन ऑफ फोर्स. फोर्स के डायमेंशंस है तो भी क्या है, तो मैं यहाँ पे लिख देता हूँ. तो फोर्स के डायमेंशन, फोर्स इज इक्वल टू क्या है बेटा, मास इनटू एक्सेलरेशन. तो डायमेंशंस क्या हो गए देख लो बेटा, यहाँ पे L1 इथे काय रे बेटा M1 आणि T टू द पावर काय रे बेटा -2. सो मास M1 मीटर पर सेकंड स्क्वेअर L1 आणि हे दॅट इज द डायमेंशन्स. आता आपण इथे काय करतोय, कैसे सॉल्व करेंगे देख लो बेटा, सिंपल सी बात है. मी डायमेंशन्स लिहितोय इथे. काय लिहितोय डायमेंशन्स, यहाँ पे देख लो बेटा, यहाँ पे भी डायमेंशन लिखूंगा मैं. दैट डायमेंशन L1 M1 T टू द पावर -2 ओके इज इक्वल टू. आता मी हे लिहिताना कसं कन्वर्ट केलं, दॅट कन्वर्जन इज़ व्हेरी इंपॉर्टंट. दैट कन्वर्जन इज़ वेरी इंपॉर्टेंट. अगर आपको ये कन्वर्जन नहीं पता चलेगा तो समझ में नहीं आएगा कि ये सिस्टम कैसे वर्क करेगी. चला आपण सपोज करूया की 1 न्यूटन इज इक्वल टू x डाइन. ओके 1 न्यूटन इज इक्वल टू क्या आहे बेटा, x डाइन. तर आपल्याला कुणाची व्हॅल्यू काय फाइंड आउट करायची बेटा, x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. वी हैव टू फाइंड आउट द वैल्यू ऑफ x. आता इथं 1 न्यूटन है ना बेटा, 1 न्यूटन है तो यहाँ पे मैंने 1 ले लिया. और न्यूटन इज नथिंग बट फोर्स. त्याचा डायमेंशन काय आहे L1. सो दैट इज हियर M1 T टू द पावर क्या है बेटा -2 ओके इज इक्वल टू. यहाँ पे देख लो ये x को x और ये डाइन किसका यूनिट है बेटा, सो ये किसका है फोर्स. तो त्याचा डायमेंशन काय तर L1 इथे घेतो M1 T टू द पावर -2. पण गोंधळ होईल कारण हे डायमेंशन. तो मैं यहाँ पे इसके बेस को लिखता हूँ 1 1 1 और इसके बेस को लिखता हूँ 2 2 2. व्हॉट इज द मिनिंग ऑफ दॅट, जर एखाद्या सिम्बॉलच्या बेसला 1 आलं तर समजायचं SI युनिट है आणि इथे जर 2 आलं तर समझाइए CGS यूनिट है. तो आपको यहाँ पे समझ में आना चाहिए, दैट इज द इम्पॉर्टेंट. देख लो मैं यहाँ पे क्या कर रहा हूँ. सो ये क्या है 1 न्यूटन, हे कोणता यूनिट है बेटा, SI यूनिट है ओके. आणि इथे जर पाहिलं सो डाइन है. सो डाइन कौन सा यूनिट है बेटा, CGS यूनिट है. हाँ या ना, हाँ सर, यस सर. सो CGS यूनिट है. तो मैंने क्या कर दिया, 1 को 1 न्यूटन. न्यूटन इज नथिंग बट ये किसका यूनिट है बेटा, फोर्स का है. तो फोर्स के डायमेंशन इज इक्वल टू x को x और डाइन किसका यूनिट है बेटा, फोर्स का है. तो यहाँ पे उसके डायमेंशन. पण इथे जर पाहितलं तर हे SI यूनिट आहे आणि हे CGS आहे. म्हणून इथे मी काय करतो, बेसला 1 1 1 SI 2 2 2 काय रे बेटा CGS. ठीक है, चलो मैंने इतना तो बता ही दे दिया. अभी हम आगे जाएंगे. स्कूल में पढ़े होगे, अपने को मालूम है लेंथ है, लेंथ है, लेंथ. आपल्याला कन्वर्जन फॅक्टर्स माहीत पाहिजे. सो दॅट इज द इम्पॉर्टंट कन्वर्जन फॅक्टर्स. व्हाट इज दैट कन्वर्जन्स, यहाँ पे देख लो ठीक सिंपल है. तो मैं यहाँ पे लिखता हूँ कन्वर्जन. सो कन्वर्जन मध्ये माहीत पाहिजे की 1 मीटर इज इक्वल टू कितना है बेटा, 100 सेंटीमीटर. 1 kg इज इक्वल टू क्या है बेटा, 1000 ग्राम ओके. आणि आपल्याला माहिती है कि 1 सेकंड 1 सेकंडच है. अभी यहाँ पे देख लो बेटा SI यूनिट कौन है, L1 है. तो मैं ऐसे लिख सकता हूँ L1 इज इक्वल टू 100 L2. सो दैट इज हियर. समझ में आ रहा है. आणि याच्यावरून कारण हे कोणतं आहे बघ बरं, हे कोण है मीटर. मीटर इज नथिंग बट लेंथ है, SI यूनिट. म्हणून L1 इज इक्वल टू 100ला 100 सेंटीमीटर कोण आहे बेटा, लेंथ है. आणि CGS यूनिट म्हणून L2 है. L2 म्हणजे CGS यूनिट है. और यहाँ पे देख लो मास है, यहाँ पे देख लो kg है तो SI यूनिट है. तो यहाँ पे M1 इज इक्वल टू 1000 को 1000 एज इट इज. और ग्राम बोले तो कौन है रे बेटा, दैट इज द CGS, दैट इज द M2. हा या ना बोल तू. हां. आणि आपल्याला एक माहीत पाहिजे ते म्हणजेच काय बेटा, टाईम. आता टाईम T1 इज इक्वल टू T1 इज इक्वल टू T2. कैसे रे बेटा, कारण SI युनिटमध्ये पण टाईमचं युनिट काय आहे सेकंड आणि CGSमध्ये पण कोण आहे सेकंड. आर यू गेटिंग माय पॉइंट. अभी यहाँ पे देख लो बहुत अच्छे से मैं यहाँ पे बताने जा रहा हूँ. तो मी इथे रिप्लेस करेल, कुणाला रिप्लेस करेल, L1. L1 को मैं रिप्लेस किससे करूँगा बेटा, 100 L2 से रिप्लेस करूँगा. फिर बाद में यहाँ पे देख लो M1 कसं करतोय हे बघ बेटा. M1 को रिप्लेस मी कशापासून करणार आहे, सो दॅट इज द 1000 M2 ओके ना बेटा. और यहाँ पे देख लो बेटा T1 है, यांची पावर घेत नाही या, इसको रिप्लेस किससे करूँगा मैं, T2. चलो ठीक है बेटा. यहाँ पे देख लो. आता मी काय करतो इथे, यहाँ पे देख लो ठीक से.
इथे जर पाहिलं हे 1 लिखा भी नहीं लिखा भी कोई फरक नहीं पडेगा. सो दॅट इज कॉल्ड ॲज द 100 L2. परत काय आलं बेटा 1000 M2. पण Lची पॉवर किती आहे 1, Mची पॉवर किती आहे 1, आणि इथे काय आलं बेटा T2 आणि याची पॉवर किती आहे -2 इज इक्वल टू x को x. ओके, आणि इथे काय येईल बेटा L2 टू द पॉवर 1, M2 टू द पॉवर 1, T2 टू द पॉवर -2. हा या ना. हां, आता हे मल्टिप्लिकेशनमध्ये 1000 मल्टिप्लाइड बाय 100 दॅट इज हिअर हे आहे 10 टू द पॉवर 3 आणि हे आहे 10 टू द पॉवर 2. मल्टिप्लिकेशनमध्ये पॉवरची ॲडिशन दॅट इज कॉल्ड एज द 10 टू द पॉवर 5. 10 टू द पावर 5 ब्रैकेट के बाहर निकाला. यहाँ पे क्या लिखा L2 टू द पावर 1, M2 टू द पावर 1, T2 टू द पावर -2 इज इक्वल टू x को x. सो दैट इज हियर यहाँ पे लिखूँगा L2 टू द पावर 1, M2 टू द पावर 1, T2 टू द पावर -2. यहाँ पे देख लो बेटा ये दैट टर्म एंड दैट टर्म की कैंसिल करन सेमच आली है. तो यहाँ पे x इज इक्वल टू क्या आ गया देयरफॉर 10 टू द पावर 5 इज नथिंग बट दैट इज द x. ओके, एक्सची व्हॅल्यू किती आहे 10 टू द पॉवर 5. तो मी या इक्वेशनमध्ये ठेवतो. या इक्वेशनला आपण इथे 1 म्हणू शकतो. तो यहाँ पे देखो, तो यहाँ पे मैं लिख सकता हूँ 1 न्यूटन इज इक्वल टू एक्स डाइन. एक्स डाइनच्या ठिकाणी काय आलं बेटा 10 टू द पॉवर 5 और ही काय आलं बेटा डाइन. तो कभी भूलोगे क्या नहीं. तर मी SI युनिटला कशात कन्वर्ट केलं बेटा CGS युनिट. 1 न्यूटन इज इक्वल टू 10 टू द पॉवर 5 डाइन. आर यू गेटिंग माय पॉइंट. समझ में आ रहा है बहुत अच्छे से. ये इतना पराक्रम करना पड़ा. आणि हे आपण कुणाचा यूज करून करतो बेटा डायमेन्शन्स. आता काही जण म्हणतील सर मेथड फार कॉम्प्लिकेटेड आहे. अजून एक क्वेश्चन घ्या. ओके, अजून याच्या रिलेटेड आपण काय करूया बेटा एक क्वेश्चन घेऊया. सो कसं काय डेव्हलप करायचं आहे. चलो अभी मैं इसको हटा देता हूँ और यहाँ पे क्वेश्चन लिखता हूँ. व्हॉट इज दैट क्वेश्चन. दैट क्वेश्चन इज हियर आणि ते लिहितोय मी क्वेश्चन अँड दैट क्वेश्चन इज नथिंग बट फाइंड आउट 1 न्यूटन मीटर स्क्वेयर is equal to how much dyne per centimeter square. So that is a dyne, not the dian. So यहाँ पे देख लो, अभी यहाँ पे देख लो 1 न्यूटन मीटर स्क्वेअर इज इक्वल टू हाऊ मच डाईन पर सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणजे कुणाचं कुणामध्ये कन्व्हर्जन करायचं SI युनिटचं CGS युनिटमध्ये कन्वर्जन करायचं. पण फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला माहीत पाहिजे की बेटा ये जो युनिट है ये किस फिजिकल क्वांटिटीचा आहे. तर न्यूटन पर मीटर स्क्वेअर दॅट इज अ फोर्स पर युनिट एरिया दॅट इज कॉल्ड एज द प्रेशर किंवा त्याला आपण स्ट्रेस पण म्हणू शकतो. पण आपण इथं प्रेशर घेऊया. सो यहाँ पे देख लो बेटा प्रेशर है. तो मैं यहाँ पे क्या करता हूँ सिंपल है इथे आपण डायमेन्शन काढूया. कुणाचे डायमेन्शन काढूया बेटा प्रेशर. सो दैट इज हियर प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. सो याचे डायमेन्शन्स काढूया आपण. सो डायमेन्शन्स काय येईल फोर्स. सो मास M1, ॲक्सलरेशन L1 T टू द पावर -2 अपॉन एरिया. सो दैट इज द L2. हाँ या ना. हाँ, तो डायमेन्शन्स काय येतील बेटा ये नीचे का ऊपर गया प्लस का माइनस हो गया. सो दैट इज कॉल्ड एज द -1 M टू द पावर 1 अँड T टू द पावर -2. हे डायमेन्शन्स कुणाचे आहेत तर बेटा दॅट डायमेन्शन्स आर द डायमेन्शन्स ऑफ प्रेशर. ओके, आता आपण इथे सपोज करूया. व्हॉट इज दॅट सपोज करूया 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर इज इक्वल टू हाऊ मच याला काय सपोज करूया बेटा हाऊ मच इज नथिंग बट दॅट इज द एक्स. सो 1 न्यूटन पर मीटर स्क्वेयर इज इक्वल टू एक्स डाइन पर सेंटीमीटर स्क्वेयर. ओके, अभी आपको इतना तो पता होना चाहिए क्या कि 1 न्यूटन पर मीटर स्क्वायर. यार ये कौन सा सिस्टम है SI सिस्टम है. सो SI यूनिट है ये. और डाइन पर सेंटीमीटर स्क्वायर यार ये कौन सी सिस्टम है. सो दैट इज कॉल्ड एज द CGS सिस्टम है. सो यहाँ पे देख लो CGS यूनिट है. तो यहाँ पे मैं CGS सिस्टम लिखता हूँ. तो SI से CGS मध्ये कन्वर्ट करायचं आहे. हाँ या ना बेटा. हाँ, अभी यहाँ पे देख लो मी इथे 1 को 1 ॲज इट इज डायमेन्शन लिहितोय मी. डायमेन्शन क्या है L टू द पावर -1 M टू द पावर 1 T टू द पावर -2 इज इक्वल टू x ॲज इट इज. और डायमेन्शन कुणाची घेतो डाइन पर सेंटीमीटर स्क्वेअर. CGS युनिट आहे. कुणाचं प्रेशर आहे. तो प्रेशर का डायमेन्शन क्या है L टू द पावर -1 M टू द पावर 1 T टू द पावर -2.
ओके बेटा, पण हे SI आहे म्हणून याच्या बेसला 1 1 1 लिहितो आणि हे CGS आहे म्हणून याच्या बेसला 2 2 2 लिहितो आहे. ओके, अभी अपने को मालूम है और एक चीज़ दॅट इज द कन्व्हर्जन, आणि हे कन्व्हर्जन्स आत्ताच घेतले होते तेच कन्व्हर्जन आहेत, आपल्याला जास्त हार्ड कन्व्हर्जन्स नाही आहेत. सो दॅट इज हियर काय बेटा, 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर, 1 kg इज इक्वल टू 100 ग्रॅम. So that is nothing but L1 is equal to 100 L2 and M1 is equal to काय रे बेटा 1000 M2. ओके, आर यू गेटिंग माय पॉइंट. और आपको मालूम होना चाहिए T1 CGS असेल किंवा सो SI असेल, T1 and T2 काय असणार है बेटा, सेम असणार है. चलो अभी हम यहाँ पे लिख देंगे, कैसे लिखेंगे देख लो बेटा. इथे बघ L1 ची व्हॅल्यू किती आहे, सो दॅट इज कॉल्ड ॲज द 100 L2. M1 कितनी है बेटा 1000 M2. ओके, और T1 कितनी है बेटा, सो दैट इज़ हियर T2. ओके, यहाँ पे देख लो, थोड़ा कंसंट्रेशन रखना है. ये 1 लिखा भी नहीं ज़रूरत, कोई ज़रूरत नहीं है. L1 कितना है 100 L2 पावर कितनी येईल -1. M2 कितना है 1000, क्या येईल रे बेटा M2 पावर कितनी है 1. और यहाँ पे क्या लिखूँगा T2 पावर कितनी है -2 इज इक्वल टू x, और यहाँ पे क्या आएगा, सो L2 टू द पावर -1 M2 टू द पावर 1 T2 टू द पावर -2. ठीक है ना बेटा. अभी यहाँ पे देख लो, सिंपल सी बात है, यहाँ पे मैं कॉमन निकाल दूंगा तो हर एक चीज़ आपको समझ में आनी चाहिए. यहाँ पे देख बेटा, यहाँ पे ये मल्टीप्लिकेशन है तो मैं यहाँ पे बाहर लिखता हूँ 1000 और अपॉन मैं यहाँ पे लिखता हूँ 100. आप बोलेंगे कैसे क्या बेटा, L2 टू द पावर क्या है बेटा -1. अगर किसी की पावर -1 है तो इसकी पोजीशन न्यूमरेटर में होती है या डिनोमिनेटर में होती है, डिनोमिनेटर. तो मैंने 100 को उठा के डिनोमिनेटर में डाल दिया. ओके बेटा, तो यहाँ पे क्या आएगा L2 टू द पावर -1 M1 टू द पावर 1 एंड T2 टू द पावर -2 इज इक्वल टू x को x. So that is here L2 to the power -1 M2 to the power 1 T2 to the power -2. हाँ या ना बेटा, हाँ. that and that get cancel, so that and that get cancel. ऊपर 10 आया, so 10 is equal to x. कारण का हे डिनॉमिनेटरला का केलं, कारण पॉवर मायनस आहे, मगाशी मायनस नव्हते, तो x की वैल्यू कितनी हो गई 10. पुट इन दैट इक्वेशन, तो अपने को रिलेशन क्या मिलेगा बेटा, सो दैट इज नथिंग बट 1 न्यूटन पर मीटर स्क्वेयर इज इक्वल टू 10 डाइन पर सेंटीमीटर स्क्वेअर. हा या ना, हां. तर हे मी इथं तुम्हाला कन्वर्ट दिलं आहे, 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर इज इक्वल टू 10 डाइन पर सेंटीमीटर स्क्वेअर. तो ये आपको यहाँ पे समझ में आना चाहिए. सो दॅट इज द इम्पॉर्टंट. ह्या प्रत्येक गोष्टी आपण जरा व्यवस्थित समजून घेतल्या ना की सोपं जाईल. ठीक है, तो ये झालं आपलं थर्ड एप्लीकेशन. चलिए अभी हम नेक्स्ट एप्लीकेशन की तरफ जाएंगे. सो दैट इज कॉल्ड एज द एप्लीकेशन नंबर 4. व्हाट इज दैट एप्लीकेशन नंबर 4? चलो रीड करेंगे. टू चेक द डायमेंशनल करेक्टनेस ऑफ अ गिवन फिजिकल रिलेशन. एखादा रिलेशन बराबर है क्या नहीं वो अपने को क्या करना है, चेक करना है. ओके, आता हे कसं काय करणार आहेत, याचं एक रिलेशन मी तुम्हाला एखादा फॉर्म्युला पण घेऊया आपण. चलो, मी इथे जर पाहिलं तो मैं यहाँ पे लिखता हूँ दैट इज कॉल्ड एज द नंबर 1. मैं यहाँ पे ऐसे लिखता हूँ, सो लाइक दैट. क्वेश्चन क्या है, सो ये है, यहाँ पे मैं लिखता हूँ क्वेश्चन, एंड क्वेश्चन क्या है, टू चेक द गिवन फॉर्मूला F इज इक्वल टू mv² अपॉन r. ये एक फॉर्म्युला है, दैट इज द फॉर्म्युला फॉर द सेंट्रीपिटल फोर्स, जो आपल्याला पुढच्या टॉपिक्समध्ये येणार आहे. पण हा फॉर्म्युला बरोबर आहे का नाही तो चेक करायचा है. कैसे चेक करेंगे देख लो बेटा, यहाँ पे देख लो जो मैं यहाँ पे बता रहा हूँ. कैसे चेक करेंगे, व्हाट इज दैट फॉर्म्युला, फोर्स इज इक्वल टू मास इंटू वेलोसिटीचा स्क्वेअर अपॉन r. तो कभी भी याद रखो, लेफ्ट हँड साईडला कोण आहे बेटा, फोर्स आहे. राईट हँड साईडला कोण आहे, मास आहे, व्हेलॉसिटीचा स्क्वेअर अँड डिनॉमिनेटरमध्ये कोण आहे, रेडियस. जर आपल्याला गिवन फॉर्म्युला हा जर बरोबर आहे का नाही हे कसं चेक करायचं, तो आपको समझ में आना चाहिए. डायमेंशन ऑफ LHS इज इक्वल टू डायमेंशन ऑफ LRHS.
जर समजा लेफ्ट हँड साईडचे डायमेन्शन आणि राईट हँड साईडचे डायमेन्शन जर सेम आले तर समजायचं फॉर्म्युला बरोबर आहे. आता चेक करूया आपण. यहाँ पे देख लो बेटा, यहाँ पे देख लो फोर्स है, फोर्स है तो फोर्स म्हणजे मास इंटू एक्सेलरेशन, दैट इज कॉल्ड एज द मास m1, एक्सेलरेशन L1 t टू द पावर -2. अभी यहाँ पे देख लो बेटा, यहाँ पे मास है सो दैट इज कॉल्ड एज द m1. ओके, इथे वेलॉसिटी आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर L1 t टू द पावर -1, पावर किती आहे 2 अपॉन रेडियस r आहे म्हणजेच काय रे बेटा L1. सो दॅट हियर म्हणजे इथे जर पाहिलं तर डायमेन्शन यहाँ पे क्या है, सो दैट इज द ईयर L1, इथे आहे m1, इथे आहे t टू द पावर -2. अभी यहाँ पे देख लो, सिंपल सी बात है बेटा, यहाँ पे पावर के मल्टीप्लिकेशन क्या आएगा L2, ये क्या आएगा m1 और ये क्या आएगा t टू द पावर -2 अपॉन क्या आएगा बेटा L1. हाँ या ना, हाँ, नीचे का ऊपर गया सो +2 -1 दैट बिकम द +1. सो यहाँ पे लेफ्ट हैंड साइड को डायमेंशन क्या है L1, यहाँ पे क्या है m1, यहाँ पे क्या है t टू द पावर -2. हाँ या ना, हाँ. और यहाँ पे देख लो, इथे क्या बोल रहे बेटा L1, कारण +2 -1, फिर बाद में क्या आएगा m1 और t टू द पावर क्या आएगा -2. बेटा यहाँ पे L1, यहाँ पे L1, यहाँ पे m1, यहाँ पे m1, यहाँ पे t टू द पावर -2, यहाँ पे t टू द पावर -2. इसका मतलब डायमेंशन ऑफ LHS इज इक्वल टू डायमेंशंस ऑफ RHS. इसका मतलब ये फॉर्म्युला अपना सही है. सो दॅट इज हियर बरोबर आहे. जर समजा इथं मी F इज इक्वल टू mv² अपॉन r² केलं असतं तर यहाँ पे L टू द पावर 2 वर जाऊन दॅट गेट कॅन्सल, डायमेन्शन आले असते L0 m1 t -2. तो डायमेन्शन LHS आणि RHSचे मॅक्स झाले असते का? बिलकुल भी नाही. आणि त्यावेळेस आपण समजलं असतं की हे जे रिलेशन आहे, हा जो फॉर्म्युला आहे हा करेक्ट नाही आहे, हा इनकरेक्ट आहे, फॉल्स आहे, चुकीचा आहे. ठीक है, तो ये आपको यहाँ पे मालूम होना चाहिए. ठीक है, समझता, एकदम इंटरेस्टिंग. आता आपण पुढे जाऊया. और इसके रिलेटेड मैं यहाँ पे देखा जाए तो एक क्वेश्चन घेतो. व्हॉट इज दॅट क्वेश्चन? चलो मी इथे एक इक्वेशन घेतो. हां, सो मैं यहाँ पे क्वेश्चन क्या लिखता हूँ, टू check the given equation is true or false. कौन सा है? S इज इक्वल टू ut प्लस हाफ AT². S इज इक्वल टू ut प्लस हाफ AT². आता हे तर आपल्याला कायनॅमेटिकल इक्वेशन्स आहे. वी हॅव गिवन दॅट इज अ कायनॅमेटिकल इक्वेशन. क्या है बेटा? S इज इक्वल टू ut प्लस क्या है बेटा हाफ AT². आता हे चेक करायचं की हे बरोबर आहे का नाही आहे. अभी यहाँ पे देख लो बेटा, इथे पण चेक करताना आपल्याला डायमेन्शन सेम आले पाहिजेत. लेफ्ट हँड साइड LHSला कोण आहे बेटा? डिस्प्लेसमेंट. आणि RHSला काय आहे बेटा? RHS को 2 टर्म है ना. यहाँ पे देख लो बेटा, RHS को यहाँ पे देखा जाए तो 2 टर्म है, एक UT आणि प्लस हाफ AT². सो दैट UT ही एक टर्म आहे और ये हाफ AT² ही एक टर्म आहे आणि याला ॲडिशनने सेपरेट केलं. और यहाँ पे कौन है बेटा? डिस्प्लेसमेंट. तो आपको यहाँ पे समझ में आना चाहिए, जर लेफ्ट हँड साइड आणि ही फर्स्ट टर्म राईट हँड साईडचे डायमेन्शन सेम असतील आणि लेफ्ट हँड साइड आणि ही जी राईट हँड साईडची सेकंड टर्म आहे यांचे डायमेन्शन जर सेम आले तर समजायचं दॅट द गिवन इक्वेशन इज ट्रू ऑर करेक्ट. ओके, मी काय म्हणतोय बघ, मगाशी काय होतं, मगाच्या फॉर्म्युल्यामध्ये बेटा काय दिलं होतं आपल्याला? लेफ्ट हँड साईडला एक टर्म दिली होती आणि राईट हँड साईडला एक टर्म दिली होती. मग लेफ्ट हँड साईडचं डायमेन्शन आणि राईट हँड साईडचं डायमेन्शन्स आपण चेक केलं. ओके, नो प्रॉब्लेम. सेम आलं तर करेक्ट आहे आणि सेम नाही आलं तर काय रे बेटा? इनकरेक्ट आहे और रॉंग आहे. इथे कसं आहे, इक्वेशन आहे, लेफ्ट हँड साईडला एकच फिजिकल क्वांटिटी आहे, राईट हँड साईडला जर बघितलं आपण तर ॲडिशनमुळे 2 क्वांटिटी. आता जसं v इज इक्वल टू u प्लस AT, u ही एक टर्म झाली आणि AT एक टर्म झाली. तो यहाँ पे देख लो RHS 2 पार्ट में बटा है. अगर ये पार्ट और ये पार्ट की डायमेंशन सेम है और ये सेकंड पार्ट और LHS की डायमेंशन सेम है तो इक्वेशन बराबर है. कान खोल के सुन लो. फर्स्ट पार्ट having the dimension same as the LHS and the second part is also having the dimension of the same as the LHS, that time we can say the given equation is correct. तो मैं पहली कंडीशन देख लेता हूँ. what is that first condition? फर्स्ट कंडीशन S इज इक्वल टू UT. बेटा S बोले तो कौन है बेटा? डिस्प्लेसमेंट. डायमेंशन क्या आएंगे? L1. हाँ या ना? हाँ. अभी यहाँ पे देख लो UT, इसमें देख ले बेटा T. U बोले तो कौन है? मीटर पर सेकंड वेलोसिटी.
मीटर बोले तो L1 t टू द पावर -1, ओके, और टाइम t टू द पावर +1, दैट एंड दैट गेट कैंसल। सो यहाँ पे देख लो ठीक से, L1 इज इक्वल टू दैट इज हियर L1। याचा अर्थ लेफ्ट हँड साइड आणि राइट हँड साइडच्या फर्स्ट टर्मचा डायमेंशन सेम आहेत, तो एक कंडीशन तो सैटिस्फाई हो गई। अभी मैं सेकंड कंडीशन सैटिस्फाई होती है क्या, देख लो, यस डायमेंशन ऑफ यस। हाँ, सो यहाँ पे देख लो, मैं यहाँ पे लिखते टाइम भी ठीक से लिखो, हाँ ठीक से लिखो, नहीं तो यहाँ पे अनर्थ होईल बघा। इथे मी घेतो आहे डायमेंशन ऑफ यस इज इक्वल टू डायमेंशंस ऑफ ut। अभी यहाँ पे देख लो, डायमेंशन ऑफ यस इज इक्वल टू, डायमेंशन ऑफ यस इज इक्वल टू, और मैं यहाँ पे लिखता हूँ डायमेंशन ऑफ हाफ AT²। क्या लिखता हूँ, डायमेंशन्स ऑफ हाफ AT²। आता इथं डायमेंशन ऑफ यस म्हणजेच काय, डिस्प्लेसमेंट, सो दॅट इज हियर L1 आएगा या नहीं आएगा, आएगा L1। आणि इथे जर बघितलं तर डायमेन्शनमध्ये 1/2 आपण न्यूमरिकल कॉन्स्टंटला कन्सिडर करतोय का, नाही आहे। आता इथे जर पाहिलं आपण तर ॲक्सेलरेशन मीटर पर सेकंड स्क्वेअर L1 t टू द पावर -2 आणि टाईम t टू द पावर +2, दॅट अँड दॅट गेट कॅन्सल। याची आपल्याला गरज नाही, कारण न्यूमरिकल कॉन्स्टंट कन्सिडर नाही होत। LHSमध्ये काय आलं बेटा L1 आणि RHSमध्ये पण काय आलं बेटा L1। सो दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय होत आहेत, म्हणजे दिलेलं इक्वेशन हे काय आहे बेटा, करेक्ट है। दिए वाला इक्वेशन क्या है, इट इज़ अ करेक्ट इक्वेशन। तो ये रिलेशन्स आपल्याला इथे समजले पाहिजेत, जे मी तुम्हाला इथे सांगतोय बहुत अच्छे से। यहाँ पे देख लो बेटा, क्वेश्चन्स काय आहे हे कळालं पाहिजे। आपण स्टडी कुणाची करतोय, ॲप्लिकेशन्स ऑफ कुणाची घेतोय, डायमेंशन। टोटल किती ॲप्लिकेशन बेटा, 5। अभी तक कितने कंप्लीट किए बेटा, 4, अभी एक बचा है, सो दॅट इज हियर। आणि त्याच्यानंतर काय आहे तर बेटा, लिमिटेशन्स। कुणाचे लिमिटेशन्स ऑफ द डायमेंशन्स। आणि त्याच्यानंतर आपण पुढच्या टर्म्सकडे जाऊया, लेकिन आपको ये पार्ट समझ में आना चाहिए। तर याच्यामध्ये इम्पॉर्टंट टर्म्स काय, कुठलंही इक्वेशन दिलं की लेफ्ट हँड साईडचे डायमेन्शन इज इक्वल टू राइट हँड साइडचे डायमेन्शन, पण राइट हँड साइडला पॉझिटिव्ह साइन कुठे बघायचं। अभी यहाँ पे देख लो, जैसे कि मैं यहाँ पे लिखता हूँ यसच्या ठिकाणी v इज इक्वल टू u + AT, ओके। यहाँ पे अगर देखा जाए तो यहाँ पे देख लो, याचे डायमेन्शन याच्याबरोबर मॅच झाले पाहिजेत, याचे डायमेन्शन याच्याबरोबर मॅच झाले पाहिजेत, किंवा v² इज इक्वल टू u² + 2as। लेफ्ट हँड साईडला किती टर्म आहे, ओनली 1। राईट हँड साईडला किती आहेत बेटा, 2। तो डायमेन्शन कुणाकुणाचे मॅच झाले पाहिजेत, लेफ्ट हँड साईडचे डायमेन्शन इज इक्वल टू राईट हँड साईडची फर्स्ट टर्म, दॅट इज अ u²। आणि दुसरी कंडिशन, लेफ्ट हँड साईडचे डायमेन्शन इज इक्वल टू द राईट साईडची टर्म नंबर सेकंड, दॅट इज अ 2as। त्याच्यामध्ये न्यूमरिकल कॉन्स्टंटला कन्सिडर करणार आहोत का आपण, बिल्कुल पण नाही आहे। तो हे आपल्याला कळालं पाहिजे। म्हणजे डायमेंशन का यूज़ करके कोई भी फॉर्मूला बराबर है या गलत है वो चेक कर सकते हैं। डायमेंशंस का यूज़ करके हम कोई भी इक्वेशन बराबर है या गलत है वो भी चेक कर सकते हैं। डायमेंशन का यूज़ करके हम किसी का यूनिट एक सिस्टम से दूसरे सिस्टम में कन्वर्ट कर सकते हैं। डायमेंशन का यूज़ करके हम कोई भी फिजिकल कांस्टेंट का डायमेंशंस निकाल सकते हैं, और इसका हेल्प करके हम कोई भी फिजिकल क्वांटिटी है उसका यूनिट भी निकाल सकते हैं। तर हे आपल्याला समजलं। तर आजच्या लेक्चरमध्ये आउट ऑफ दॅट 5 ॲप्लिकेशन्स आपण किती कव्हर केलेत रे बेटा, सो आउट ऑफ दॅट 5 आपण किती कव्हर केलेत बेटा, दॅट इज द 4, 1 2 3 4, 5th नंबर आणि लिमिटेशन्स आर सो रिमेनिंग, हे आपल्याला कळालं पाहिजे। तो आज के लिए बेटा इतना ही काफ़ी है, आणि ह्याचा राहिलेला पार्ट जो आहे तो आपण याच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊया। सो आज के लिए इतना ही काफ़ी है, सो पैकअप।